हॅलो हाय, कसे आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अदिरा मॉम. तर मी आलेली आहे मामाच्या मुलाच्या लग्नामध्ये आणि आम्ही तिघी बहिणी पण आलेलो होतो. आता नवरदेव निघालेला आहे पारावर जाण्यासाठी आणि आमची तयारी बाकी होती. म्हटलं चला तयारी करून आपण पण निघूयात. आम्ही सगळे इथे वरातीत आलेलो आहोत आणि मी सिंपल बट सोबरशी नेहमीसारखी तयार झालेली आहे. आणि ही आहे माझ्या मामाची मुलगी आणि अदिरा मस्त तयार होऊन बसलेली आहे बग्गीमध्ये. तर आम्ही सगळे इथे आल्यानंतर सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि हे लग्न जे होतं हे माझ्या माहेरचं होतं. आता प्रत्येक जे लग्न तुम्ही पाहिलं असेल ते माझ्या सासरचे लग्न होते. 2024 भरपूर अशी लग्न झाली आणि जेवढी पण लग्न होती ती सगळी सासरकडची लग्न होती आणि हे एकच लग्न असं होतं की ते माझ्या माहेरचं लग्न होतं. आणि या माहेरच्या लग्नामध्ये सगळेच असे माहेरची मंडळी आलेली होती. त्यामध्ये सगळे जवळची मंडळी आलेली होती, बहिणी वगैरे आलेले होते, आई बाबा वगैरे आलेले होते. आणि आई बाबा वगैरे असले की अदिराकडे लक्ष ठेवायचं काम नसतं. आणि आम्ही सगळ्यांनी इथे भरपूर असा आमच्या बहिणींनी एन्जॉय केलेला आहे. माझी बहीण सगळेच आलेले होते. आता नवरदेव इथे नवरीला घ्यायला गेलेला होता. मग आता नवरदेवाने नवरीला आणलेला आहे आणि आम्ही आता निघणार आहोत कार्यालयाकडे जाण्यासाठी. आणि भरपूर असा एन्जॉय केलेला, लग्नात केल्यानंतर भरपूर डान्स केला. डान्स हा प्रत्येकालाच आवडतो आणि मलाही तेवढाच डान्स आवडतो. आम्ही बहिणींनी मिळून छान डान्स केला आणि आत्ता फायनली पोहोचलेलो आहोत कार्यालयामध्ये. आता लवकरच नवरी आणि नवरदेवाची एंट्री होईल आणि इथे सुद्धा थोडासा डान्स होता, तो सुद्धा मस्त एन्जॉय केला. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात. बस या कॅमेऱ्यामध्ये एवढंच बसताय. मावशी आणि आजोबांसोबत छान फोटोशूट झाले आदूचे आणि आदूलाही खूप मजा आली लग्नामध्ये, कारण की खूप छान असं वातावरण होतं, ग्रीनरी खूप होती. आणि फायनली आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. जेवण वगैरे झालेलं आहे, सगळ्यांना भेटून सुद्धा झालेलं आहे आणि आई मावशी सगळ्यांसोबत आम्ही निघालेलो आहोत. कारण मला लवकर घरी जायचं होतं, कारण माझं आलेलं होतं घरी ड्रेसचं पार्सल आणि ड्रेस पण खूप सुंदर आलेला होता. तो तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेलच. आणि सगळं
मंजुरी वगैरे घरी आलेल्यानंतर त्यांना पिझ्झा खूप आवडतो म्हणून मी त्यांच्यासाठी बनवलेला होता हा पिझ्झा. आणि पिझ्झा रेसिपी थोडक्यात दिलेली आहे, नक्की करून पहा. खूप छान टेस्टी पिझ्झा होतो आणि घरच्या घरी पिझ्झा करून पहा, मस्त होतो. आता मी पिझ्झा बेस घेतलेला आहे, त्यावर टाकलेला आहे टोमॅटो सॉस, मेयोनीज आणि पिझ्झा सॉस टाकलेला आहे. वरतून टाकलेला आहे शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो आणि पनीरचे कापसुद्धा मी टाकलेले आहे. तुकडेसुद्धा ॲड केलेले आहे. चिली पेस्ट टाकलेलं आहे, ऑरिगॅनो टाकलेलं आहे, काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि सगळं टाकल्यानंतर मी टाकलेलं आहे आता चीज. भरपूर असं चीज टाकलेलं आहे कारण की मुलांना चीज खूप आवडतं आणि चीज भरपूर असं टाकल्यानंतर मी आता हा जो पिझ्झा आहे आपला रेडी झालेला आहे आणि मी तो तव्यावरच करणार आहे बेक. आणि तुम्ही बघू शकता की सुंदर असा आपला पिझ्झा दिसतो आहे आणि तो चवीलाही अत्यंत टेस्टी आणि खूप छान झालेला होता. तुम्ही या प्रकारे नक्की करून पहा आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करा की पिझ्झा छान झाला होता म्हणून. फायनली माझा जो पिझ्झा आहे तो आता लवकरच बेक होईल आणि बेक झाल्यानंतर त्याच्या स्लाइस कट करून मी लवकरच मुलांना खायला देणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चलो बाय बाय. बाय बाय. लाइक करा, शेयर करा, कमेंट करके बताना. बाय.